समीर, मी असा विचार करतोय की नेहाला सांगून टाकावं की ती मला आवडते. काय वाटतं तुला? 100% सांगायला पाहिजे ब्रो. मी तर केव्हाचा मागे लागलोय तुझ्या मनातल्या भावना डबेवाली जाऊन व्यक्त कर. हे बघ ऐक, तुझे हे ते फंडे आहेत ना की प्रेम एकदाच होतं वगैरे, सगळे ते जुने झालेले आहेत. आता एकदा मनात आले ना, बोलून टाक. डबेवालीला तुझ्या मनातलं सगळं सांगून टाक. काय होईल? हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल. बरं आहे बघ, पुढे मागे काही जरी झालं तरी मी आहे ना, टेन्शन घेऊ नको तू. चल आपण जाऊ दोघं मिळून. तू काय झालं असं? माझा बाण निशाण्यावर लागला. म्हणजे काय मला कळलं म्हणजे मला माहिती होतं तू इतर कुठल्याही विषयावर बोलणार नाहीस, पण नेहाचा विषय निघाला की तुझी गाडी अशी सुसाट सुटणार आहे. अरे यार, मी असं काही करणार नाहीये, मी फक्त तुला बोलतं करण्यासाठी म्हणून हे सगळं बोललो. ओके? ती चिटिंग आहे यार. याला काय अर्थ आहे यार? मग मी काय करायचं? हं? तू माझ्याशी बोलत नव्हतास आणि तू माझ्याशी बोलला नाहीस की तुला माहितीये मला काही सुधरत नाही, मी फार रेस्टलेस होतो. सॉरी यार समीर, रिअली सॉरी. चल ना, विसर आता सगळं यार. रिअली सॉरी. कसला आहेस यार तू? नेहाचा विषय काढला आणि बळा बोलायला लागला. कधीच बदलणार नाहीस ना तू. सर का बदलायचं? और वैसे भी परफेक्शन को इम्प्रूव करना मुश्किल होता है. हाय हा बच्चन साहेबांचा नाही, आमिर खानचा डायलॉग. उत्तरी माहितीच नाही मला. चल, मी आहे बाहेर. होय होय होय, बाहेर कुठे चाललास? बाहेर मी डेस्कवर जाऊन बसतोय. अरे आत्ता म्हणालास ना आपण एकत्र जेवतोय, बाहेर जातोय म्हणून. हा, तो एक वेगळा बाण होता, तो नाही लागला. सॉरी. अरे पण ती शेफाली आहे ना, ती येऊन भरवेल ना तुला प्रेमाने. असं मी आपला परीने दिलेला डबा खाईन गपचूप. किती स्वार्थी पण आहे रे. मी तुझ्याशी बोलायला लागलो तर लगेच चालला मला सोडून. तुला ना दोस्तीची किंमत नाहीये हे लगेच तू प्रूव्ह करतोस. ठीक आहे, मला मनवलंस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? का खोटं बोलतोस तू? माझा प्रॉब्लेम हा आहे समीर की मी एक वेळ कुठल्याही मुलीशिवाय बायकोशिवाय राहू शकेन, पण तुझ्याशिवाय नाही राहू शकणार. हॅलो हॅलो एव्हरीवन. हॅलो. कसे आहात तुम्ही? ऑल गुड मॅडम. ओ वंडरफुल. काय चाललंय? दिसत नाहीये तुला? कोण आली ती माणसं? का आलीत आपल्याकडे? माझा इंटरव्ह्यू घ्यायला आली. ओके, आपल्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झालीत म्हणून इंटरव्ह्यू घ्यायला आली ही. आणि तू का बोलते मी तुला हे सगळं? आउट. काय माणसं आहेत ना. आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. मॅम एक्सक्यूज मी फोन घेतो. हॅलो. हां हां. मी ना इथे बसते आणि आय थिंक कॅमेरा पोझिशन इज तुम्ही तिथे जिथे आहात तिथेच ना. इट्स राईट पोझिशन. ओके, शॅल वी स्टार्ट? हो हो. नमस्कार, मी सिमी चौधरी, JYC कंपनीची मुख्य भागीदार. आमच्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झालीत आणि ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे. इन फॅक्ट आमच्या कंपनीला आजच्या ह्या पोझिशनमध्ये आणण्यात माझं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे भारतात आणि भारताबाहेर आमच्या ज्या शाखा एक्सक्यूज मी हां. मी व्यवस्थित बोलले ना? काय म्हटलं का मॅडम? मी आता हे जे बोलले ते व्यवस्थित? मॅडम कॅमेरा तर ऑफ आहे. व्हॉट? मी बोलत होते तेव्हा सांगितलं का नाहीत मला? आय विल कीप यू पोस्टेड. मॅम, मिस्टर चौधरी आले की आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. मी आता मला असं वाटलं की मी इंटरव्ह्यू. रिडिक्युलस. आजोबा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा, JYC इंडस्ट्रीजची शेअर व्हॅल्यू गेल्या 5 वर्षामध्ये 10 टाइम्स वाढली आहे.
बँगलोरचं आपलं प्लांट आहे ते फुल्ली फंक्शनल आहे. हैदराबादचं एक्सपॅन्शनचं ब्लू प्रिंट रेडी आहे आणि नॅशनली आणि इंटरनॅशनली आपण बऱ्याच स्टार्टअप्सना सपोर्ट करतोय. ओके. अरे मी तुला विचारलं का काही? तू काम बघतोयस ना, मला विश्वास आहे तुझ्यावर. अहो तुम्हाला हे सगळं आता बोलावं लागणार आहे. तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा तुम्हाला सगळं माहिती असावं म्हणून सांगतोय. पण तुम्ही तयार नाही झालात अजून. तयार कशा ठेवायचं? आणि कोण प्रश्न विचारणार आहे मला? समीर बोलला नाही तुम्हाला काही? कशाबद्दल? युजलेस आहे तो. अहो आपल्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून काही मीडिया हाऊसेसना तुमचा इंटरव्ह्यू हवा आहे. अरे हो, बोलला तर खरं. आलेत का ते? हो ठीक आहे, चला. ठीक आहे म्हणजे तयार व्हा पटकन आता. अरे पण मी तयार होऊन काय करू? आता सगळं काम तू बघतोयस ना, तू इंटरव्ह्यू द्यायला हवास. असं काय करताय आजोबा? तुम्ही का विसरताय? मुंबईच्या ऑफिसमध्ये माझी आयडेंटिटी आपण सिक्रेट ठेवली आहे की नाही? मग मी असा जर का ओपनली इंटरव्ह्यू केला तर सगळ्यांना कळणार नाही का मी खरा कोण आहे? म्हणजे खरं म्हणजे मलाही आता सगळ्यांना सांगायचं आहे आणि आय एम सरप्राईज की आजच्या काळामध्ये अजूनपर्यंत सिक्रेट राहिलं कसं. पण अशा पद्धतीने त्यांना कळू नये असं मला वाटतं. योग्य वेळ येईल तेव्हा मी सांगेन सगळ्यांना. बट फॉर नाव यू गेट रेडी फॉर द इंटरव्ह्यू प्लीज. तुला खरं सांगू यश, हे असलं करायला, हे इंटरव्ह्यू वगैरे कंटाळा आला रे मला. झालं की आता आयुष्यभर तेच केलं मी. आता तू करावं अशी माझी इच्छा आहे. आय नो आजोबा, पण हा प्रॉब्लेम नसता तर मी खरंच केला असता लास्ट टाइम. ओके. बरं बाबा, तू म्हणतोस म्हणलं तर करावंच लागेल. चला. असेच येणार आहात तुम्ही? हो, यात का वाईट आहे? तयार व्हा ना छान. तुम्ही जेवायसी इंडस्ट्रीजचे मालक आहात तुम्ही आजोबा. आता लाडका नातू म्हणतो म्हणल्यानंतर ऐकलंच पाहिजे ना सगळं. थँक्यू. मी सगळ्या गोष्टी तुझ्या ऐकतो. तू एक गोष्ट ऐकावीस अशी माझी इच्छा आहे. मला एक छानशी नाचून. चला खाली थांबलेत सगळे, लवकर खाली आहे. तयार हो. अरे यश यश ऐक मला. प्रश्न टाळायचा म्हणून पाळाला पठ्ठा. ठीक आहे. आई, तू बॅड गर्ल आहेस का? का असं का बोलतीस बाळा? तूच म्हणते ना की मोबाईल आणि टीव्ही जास्त बघितल्यावर डोळे खराब होतात. आता तू किती वेळ मोबाईल बघत बसलीस? बाळा, मी मोबाईलवर बिल पे करते. मोबाईल बिल, लाईट बिल. जर ते वेळेवर पे नाही केलं ना तर जास्त पैसे भरावे लागतात. हे बघ झालं. आणि तू कुठे निघाली सकाळी सकाळी? काकू येतात ना घरी? मी पण येणार आहे. कुठे जाणार? ऑफिसला तुझ्यासारखं. ऑफिसला? अजून एवढ्या गोड गोड मुलीसाठी ऑफिस बनलंच नाही. तू घरातलं काम करते, ऑफिसला काम करते. मला तुला हेल्प करायची आहे. मला तुझ्या ऑफिसवरलं काम नाही जमणार का? गो बाळा, तसं नाहीये. खरं तर आहे ना, माझी परी बाळ इतकी हुशार आहे ना की ती ऑफिसमध्ये बॉस बनू शकते. पण काय ना, आता सध्या माझ्या ऑफिसमध्ये ऑलरेडी एक बॉस आहे. मग जर तू आली ना तर तू त्यांच्याहून जास्त हुशार असल्यामुळे बॉसची नोकरी जाईल. म्हणून थोडे दिवस त्यांना काम करू दे. एकदा त्यांची ट्रान्सफर झाली ना की मग तू तिथे ये बॉस बनून. मग आपण दोघी एकत्र ऑफिसला जाऊ. आई, तू कधी कधी माझी समजूत काढतेस ना? हो ना, माझी समजूत. कळलं.